नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि दिग्गज गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी हे त्यांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यांमुळे आणि बाजार कोसळण्याबाबतच्या भाकितांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात. सध्या अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती कियोसाकी यांनी पुन्हा एकदा 2026मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर असल्याचा मोठा इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरती केलेल्या पोस्टमध्ये कियोसाकी यांनी म्हटलं आहे की सर्वात यशस्वी गुंतवणूकदार तोच असतो जो भविष्य पाहू शकतो. आणि स्वतःचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की 1965मध्ये जेव्हा ते 18 वर्षांचे होते तेव्हापासूनच त्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. आज 2026मध्ये चांदी ही त्यांच्या सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक ठरली आहे. तुम्हाला भविष्यामध्ये काय दिसतंय? नफा मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करताय? असा प्रश्न देखील त्यांनी गुंतवणूकदारांना विचारला. कियोसाकी यांच्या मते 2026मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठी घसरण होणार आहे. जे लोक भविष्याचा अंदाज घेऊन सोनं, चांदी आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करतायत त्यांच्यासाठी ही स्थिती फायद्याची ठरेल, मात्र इतरांसाठी ही बातमी वाईट असू शकते. कियोसाकी हे वारंवार गुंतवणूकदारांना घाबरवणारी भाकितं करत असतात. याआधी देखील त्यांनी अनेकदा मार्केट क्रॅश होण्याचे दावे केले आहेत, परंतु त्यापैकी केवळ काहीच खरे ठरलेत. ते जवळपास दरवर्षी अशा प्रकारची मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवत असतात. रॉबर्ट कियोसाकी यांनी अनेकदा पुनरुच्चार केला आहे की 2026च्या संभाव्य आर्थिक घसरणीच्या काळात सोनं, चांदी, बिटकॉईन आणि इथेरियम यांसारख्या पर्यायांच्या किमतींमध्ये मोठी तेजी येईल. गुंतवणूकदारांनी या काळामध्ये मोठी कमाई करण्यासाठी या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला ते सातत्याने देत आलेत. त्यांच्या मते ही घसरण अशा लोकांसाठी मोठी संधी असेल जे आज योग्य पाऊल उचलतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 2026मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावरती आहे असं रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलंय. तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.